खानदेशवासियांसाठी खाटूश्याम व अजमेरला नियमित रेल्वे धावणार. खासदार स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्याला यश. खाटूश्याम दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक जात असतात, त्यामुळे सदर गाडी नियमित केली असून वेळ व पैशाची होणार बचत. नंदुरबारसह खानदेशातून राजस्थानातील प्रसिद्ध देवस्थान खाटूश्याम आणि अजमेर या ठिकाणी दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना रेल्वे खात्याने विशेष भेट दिली आहे. रेल्वे प्रशासनाने काकीनाडा हिसार काकीनाडा या रेल्वेला वाढता प्रतिसाद पाहून ती नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे या भागातून दर्शनासाठी जाणाऱ्या भाविक प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत नंदुरबारसह खानदेशातून खाटूश्याम व अजमेर दर्गाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना बस किंवा रेल्वे गाड्या बदलत प्रवास करावा लागत होता. मात्र काकीनाडा हिसार रेल्वे गाडी सुरू झाल्यानंतर प्रवासांचा वेळ, खर्च आणि त्रास कमी झाला आहे. परंतु 0775 ही 18 फेब्रुवारीला सुरू झालेली काकीनाडा हिसार ही विशेष रेल्वे 25 मार्चपर्यंत धावणार होती, तर 0776 ही परतीची गाडी 29 मार्चपर्यंत धावणार होती. या कालावधीत भाविक प्रवाशांची चांगली सोय झाली असली तरी ठरलेल्या कालावधीनंतर ती बंद होत असल्याने भाविकांकडून नाराजी व्यक्त करून ही गाडी नियमित करण्याची मागणी होत होती. जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांनीही हा मुद्दा केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे लावून धरला होता. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर अखेर रेल्वे प्रशासनाने ही गाडी नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. आता ही गाडी 17-29-5, 17-29-6 या नवीन क्रमांकासह नियमित धावणार आहे. प्रवासी भाड्यात होणार बचत. दरम्यान ही विशेष गाडी आता नियमित स्वरूपात रूपांतरित झाल्याने तिच्या प्रवास भाड्यात कपात होणार असल्याचा दावा केला जात आहे. धरणगाव तालुका प्रवासी मंडळाचे अध्यक्ष आणि पश्चिम रेल्वेच्या DRUCCचे सदस्य महेंद्र कोठारी यांनी या निर्णयाबद्दल रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव व खासदार वाघ यांचे आभार मानले आहे. वलसाड दानापूर गाडीलाही मुदतवाढ. दुसरीकडे 09025 09026 या क्रमांकाच्या वलसाड दानापूर रेल्वे गाडीला 20 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. खानदेशातून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह प्रयागराजला जाण्यासाठी सोयीची असलेली ही गाडी अल्पावधीतच लोकप्रिय ठरली असून खानदेशातील प्रवाशांसाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. या गाडीला नंदुरबार, धरणगाव व भुसावळ स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या निर्णयाचे नंदुरबार जिल्ह्यातील भाविकांनी स्वागत केले आहे.